बोगस आय.एस. अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी केलेल्या अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला अटक केली आहे। रेबाले पोलिसांनी आरोपी ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंके याला धुळे इथून अटक केली आहे। गेल्या 6 दिवसांपासून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंके फरार होते। दिलीप खेडकरला शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची 3 टीम रवाना झाल्या होत्या। शनिवारी सायंकाळी सुमारे 7:15च्या सुमारास मुलुंड एरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH12 PR 5000 क्रमांकाच्या लँड क्रुझर गाडीचा अपघात झाला। अपघातानंतर गाडीतून उतरलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेलं असा आरोप करण्यात आलाय। यानंतर ट्रक चालकाने ही घटना तात्काळ मालक विलास डेंगरे यांना कळवली आणि रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल झाली। तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी संबंधित लँड क्रुझरचा शोध घेण्यास सुरुवात केली। तपासादरम्यान MH12 RP 5000 क्रमांकाची गाडी पुण्यातील बाणेर परिसरात एका बंगल्यासमोर उभी असल्याचं निदर्शनात आलं। सदर बंगला बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकरांच्या मालकीचा असल्याचं तपासात स्पष्ट झालं होतं। या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस खेडकर कुटुंबियांच्या बंगल्यावर गेले असता दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर फरार झाल्याचं निष्पन्न झालं होतं। पोलिसांकडून दोघांचाही शोध घेतला जातोय।